Welcome all of the students. In the last video we have seen the some part of big data, big insights, and in this video we will see the remaining part, which is on page number 39 and page number 40. I name it as a part number 3. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या इयत्ता 12वीच्या सिलेबसमधील पहिल्या युनिटमधील 1.4 बिग डेटा बिग इन्साइट हा पाठ पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण याचा सेकंड पार्ट पाहिलेला आहे. आणि आज उरलेला भाग पान नंबर 39 आणि पान नंबर 40 वरचा आज आपण घेतोय. पार्ट 3 असं मी याला म्हणेल. We are seeing uses of big data in various fields. Here on page number 39, point is advertising. In advertising field, we use big data. So how we use big data, or what are the uses of big data in advertising, we will see in detail. Advertising मध्ये big data चा कशा प्रकारे उपयोग होतो, बिग डेटा कसा वापरला जातो हे आपण सविस्तर पाहूया. Advertisers are one of the biggest players in big data, and the advertisers companies or advertisers are biggest players in big data. जे advertisers आहेत जाहिरात देणारे ते बिग डेटा एक चांगल्या प्रकारे त्याचा यूज करतात. ते बी इट फेसबुक, गुगल, ट्विटर or any other online giant, all keep a track of the user behavior and transactions. And be it Facebook, Google, Twitter, and it may be on Facebook, Google and Twitter. They use the Facebook, Google, Twitter for their advertising, or any other online giant, and all the other online agencies such as Facebook, Google and Twitter, whatever the other online giants, all keep a track of the user behavior and transaction. आणि ज्या ऑनलाईन चालणाऱ्या इतर गोष्टी आहेत की ज्यामध्ये फेसबुक आहे, गुगल आहे, ट्विटर आहे, आपण व्हॉट्सअपचंही या ठिकाणी नाव सांगू शकतो. ऑल कीप अ ट्रॅक ऑफ द युजर बिहेवियर अँड ट्रान्झॅक्शन. आणि युजरचा त्यातून आपल्याला बिहेवियर पॅटर्न, म्हणजे जी जाहिरात पाहतात त्या कोणत्या प्रकारच्या जाहिराती ते पाहतात, मग त्यांचा बिहेवियर, त्यांना आवडणारे जाहिराती समजतील. ट्रान्झॅक्शन्स, व्यवहार त्यांच्या लक्षात येतील. these interest giants provide a great deal of data about people to the advertisers so that they can run targeted campaigns. and these internet giants, हे जे काही इंटरनेट जायंट्स आहेत, फेसबुक असेल, गुगल असेल, ट्विटर असेल, ते प्रोव्हाइड अ ग्रेट डील ऑफ डेटा अबाउट पीपल टू द ॲडव्हर्टायझर्स. ते चांगल्या प्रकारचा डेटा लोकांचा ॲडव्हर्टायझर्सला त्यातून मिळतो जाहिरात देणाऱ्यांना. सो दॅट दे कॅन रन टार्गेटेड कंपेन. आणि म्हणून ठरवलेलं जे काही त्यांचं कंपेन आहे, मोहीम आहे, ती मोहीम ते पूर्ण करू शकतात. टेक फेसबुक फॉर एक्झाम्पल. हिअर यू कॅन टार्गेट पीपल बेस्ड ऑन बाईंग इंटेंट, वेबसाईट व्हिजिट्स, इंटरेस्ट, जॉब रोल्स, डेमोग्राफिक्स अँड हॉट नोट. अँड टेक फेसबुक फॉर एक्झाम्पल. आपण जर या ठिकाणी फेसबुकचं उदाहरण घेतलं तर पहा, हिअर यू कॅन टार्गेट पीपल बेस्ड ऑन बाईंग इंटेंट, वेबसाईट व्हिजिट्स, इंटरेस्ट, जॉब रोल्स, डेमोग्राफिक्स अँड हॉट नोट. म्हणजे लोकांचा त्या ठिकाणी आपण अनुभव घेऊ शकतो, लोकांच्या आवडीनिवडी आपल्याला लक्षात येऊ शकतात. कोणत्या माध्यमातून? तर बाईंग इंटेंट, लोक कशा प्रकारच्या गोष्टी खरेदी करतात ते समजेल. वेबसाईट व्हिजिट्स, कोणत्या वेबसाईटला ते व्हिजिट करतात. इंटरेस्ट, त्यांचा लोकांचा इंटरेस्ट लक्षात येईल. जॉब रोल्स, कोणत्या प्रकारची कामं मग लोक करत असतील हे लक्षात येतं. आणि डेमोग्राफिक्स अँड हॉट नोट, जी काही लोकसंख्याशास्त्रीय माहिती आहे ती माहिती सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होईल, समजेल पहा. All this data is collected by Facebook algorithms using big data analysis techniques. आणि हा जो काही सगळा डेटा आहे तो फेसबुक
ॲल्गोरिदमच्या माध्यमातून फेसबुकवरती येणाऱ्या ज्या काही पोस्ट आहेत त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्याचं ॲनालिसिस केलं जातं, पृथक्करण केलं जातं. पहा, द सेम गोज फॉर गुगल. व्हेन यू टार्गेट पीपल बेस्ड ऑन क्लिक्स you will get different results, and when you create a campaign for leads then you will get different results. The same goes for Google. The things which are about Facebook are same about Google. फेसबुकच्या बाबतीमध्ये जे आपण पाहिलं तेच गुगलच्या बाबतीमध्ये आहे. पहा, when you target people based on clicks you will get different results. म्हणजे लोक कोणत्या वेबसाईटला गुगलवरती जाऊन क्लिक करतात, कोणत्या गोष्टी पाहतात, हे जर आपण शोधलं तर पहा त्या ठिकाणी नक्कीच लोकांच्या बऱ्याचशा आवडीनिवडी असतील, त्यांचे इंटरेस्ट कोणती कामं करतात हे आपल्याला समजेल. अँड व्हेन यू क्रिएट कंपेन फॉर लीड्स देन यू विल गेट डिफरंट रिझल्ट्स. आणि मग तुम्ही तशी मोहीम राबवल्यानंतर फॉर लीड्स देन यू विल गेट डिफरंट रिझल्ट्स. वेगवेगळे परिणाम तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील, म्हणजे लोकांच्या आवडीनिवडी असतील किंवा कामाची पद्धत, कोणतं काम ते करतात. ऑल दिस इज मेड पॉसिबल युजिंग बिग डेटा. आणि हे सगळं जे काही शक्य झालेलं आहे ओनली बिकॉज ऑफ बिग डेटा. जो बिग डेटा आहे त्याच्या माध्यमातून हे शक्य झालेलं आहे. पहा, एंटरटेनमेंट अँड मीडिया. पॉईंट नंबर 7 इज एंटरटेनमेंट अँड मीडिया. एंटरटेनमेंट, मनोरंजन, अँड मीडिया. जो मीडिया आहे म्हणजे विविध TV चॅनल्स असतील किंवा त्या ठिकाणी ज्या सोशल मीडियाज आहेत, मग फेसबुक आहे, ट्विटर आहे, यासारखे मीडियाज. पहा, इन द फील्ड ऑफ एंटरटेनमेंट अँड मीडिया बिग डेटा फोकसेस ऑन टार्गेटिंग पीपल विथ द राईट कंटेंट ॲट द राईट टाईम. इन द फील्ड ऑफ एंटरटेनमेंट जर आपण मनोरंजनाचं क्षेत्र पाहिलं, अँड मीडिया जर आपण मीडियाचा अभ्यास केला, बिग डेटा फोकसेस ऑन टार्गेटिंग पीपल. बिग डेटा फोकसेस ऑन टार्गेटिंग पीपल विथ द राईट कंटेंट ॲट द राईट टाईम. जो मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध होणारा जो डेटा आहे, फोकसेस ऑन टार्गेटिंग पीपल, म्हणजे लोकांच्या बऱ्याचशा गोष्टी त्यातून त्या ठिकाणी समजतील. विथ द राईट कंटेंट ॲट द राईट टाईम, कोणत्या वेळेला लोक कोणती कामं करतात हे समजेल. पहा, बेस्ड ऑन युअर पास्ट व्ह्यूज अँड युअर बिहेवियर ऑनलाईन यू विल बी शोन डिफरंट रिकमेंडेशन्स अँड whatever the things based on your past व्ह्यूज. पाठीमागच्या म्हणजे वेबसाईटवर किंवा नेटवरती आपण कोणत्या गोष्टी काही काळापूर्वी पाहिलेल्या आहेत किंवा काल पाहिलेले आहेत, परवा पाहिलेले आहेत, हे समजतं. आणि त्यातून अँड युअर बिहेवियर ऑनलाईन यू विल बी शोन डिफरंट रिकमेंडेशन्स. आणि मग तुम्ही ज्या गोष्टी पाहिलेल्या आहेत त्याच्यावरून युअर बिहेवियर ऑनलाईन, आपण ऑनलाईन कशा प्रकारे बिहेव करतो, यू विल बी शोन डिफरंट रिकमेंडेशन्स. वेगवेगळ्या शिफारशी आपण ज्या केलेल्या आहेत, जे पाहिलेलं आहे ते त्यातून समजेल. दिस टेक्निक इज पॉप्युलरली used by Netflix and YouTube to increase engagement and drive more revenues. And this technique, हे जे काही टेक्निक आहे, हे जे काही तंत्र आहे, is popularly used by Netflix कडून हे तंत्र त्या ठिकाणी प्रसिद्ध झालेलं आहे. अँड यूट्यूबवरती सुद्धा प्रसिद्ध आहे. पहा, टू इन्क्रीज एंगेजमेंट अँड ड्राईव्ह मोर रिव्हेन्यूज. आणि यूट्यूबच्या माध्यमातून, नेटफ्लिक्सच्या माध्यमातून भरपूर डेटा उपलब्ध होतो आणि त्यातून त्या ठिकाणी लोकांना माहिती होते किंवा त्या ठिकाणी मनोरंजन लोकांचं होतं आणि रिव्हेन्यूज, बराचसा महसूल त्यातून त्या ठिकाणी जमा होतो. पहा, नाऊ इव्हन टेलिव्हिजन ब्रॉडकास्टर्स आर लुकिंग टू सेगमेंट देअर व्ह्युअर्स डेटाबेस अँड शो डिफरंट ॲडव्हर्टिजमेंट्स अँड शोज अकॉर्डिंगली. This will allow better revenue from ads and will provide a more engaging user experience. Now even television broadcasters, जे टेलिव्हिजन ब्रॉडकास्टर्स आहेत म्हणजेच कार्यक्रम प्रसारित करणारे, आर लुकिंग टू सेगमेंट देअर व्ह्युअर्स डेटाबेस अँड शो डिफरंट ॲडव्हर्टिजमेंट्स. लोकांना ते विविध विभागातील सेगमेंटमधील जो काही डेटाबेस आहे म्हणजेच जो डेटा आहे तो दाखवतात. अँड शो डिफरंट ॲडव्हर्टिजमेंट्स, म्हणजे कार्यक्रम दाखवताना किंवा
चित्रपट दाखवताना ते ॲडव्हर्टिजमेंट्स जाहिराती दाखवतात अँड शोज अकॉर्डिंगली लोकांच्या आवडीनुसार ते जाहिराती त्या ठिकाणी दाखवत असतात. दिस विल ऑलो बेटर रिव्हेन्यू फ्रॉम ॲड्स आणि ॲड्समधून बेटर रिव्हेन्यू चांगल्या प्रकारचं महसूल उत्पन्न मिळतं अँड विल प्रोव्हाइड मोर एंगेजिंग युजर एक्सपिरियन्स आणि प्रोव्हाइड मोर एंगेजिंग युजर एक्सपिरियन्स जी लोक पाहतात त्यांचा एक चांगल्या प्रकारचा अनुभव त्या ठिकाणी जमा होत असतो समजतो किंवा चांगला अनुभव लोकांचा त्या ठिकाणी येतो त्या माध्यमातून. पॉईंट नंबर 8 इज एज्युकेशन इंडस्ट्री. 8 नंबरचा जो पॉईंट आहे तो आहे एज्युकेशन इंडस्ट्री, शिक्षण विभाग, शिक्षण क्षेत्र. आणि या शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा या बिग डेटाचा चांगल्या प्रकारे उपयोग होताना आपल्याला पाहायला मिळेल. बिग डेटा हॅज इनअनडेटेड द एज्युकेशन इंडस्ट्री. आणि हा जो काही बिग डेटा आहे इनअनडेटेड द एज्युकेशन इंडस्ट्री, एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये भरगतचा असा डेटा आहे. इट हॅज ट्रान्सफॉर्म्ड इट इन लिप्स अँड बाउंड्स. आणि तो लिप्स अँड बाउंड्स अति वेगाने तो त्या ठिकाणी लोकांपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतोय. आता आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्हाला व्हिडिओ किंवा यूट्यूबच्या माध्यमातून व्हिडिओ तुम्हाला पाठवतोय म्हणजे हा तुम्हाला उपलब्ध होणारा एक प्रकारे डेटा आहे, लक्षात घ्या. आणि तो लिप्स अँड बाउंड्स अति वेगाने तो आता वाढतोय, त्याचा प्रसार होतोय. नाऊ वी हॅव इन्फॉर्मेशन अबाउट द स्टुडंट्स, देअर स्टडी पॅटर्न्स अँड वी कॅन नाऊ प्रिपेअर कस्टमाइज्ड and dynamic learning programs according to the need of an individual students. Now we have information about the students, their study pattern. आपल्याकडे विद्यार्थ्यांची माहिती उपलब्ध आहे, विद्यार्थ्यांचा स्टडी पॅटर्न, कशा प्रकारे विद्यार्थी अभ्यास करतात. अँड वी कॅन नाऊ प्रिपेअर कस्टमाइज अँड डायनॅमिक लर्निंग प्रोग्राम्स. आणि गतिमान असे त्या ठिकाणी लर्निंग प्रोग्राम्स आपण विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार त्या ठिकाणी उपलब्ध करतोय. एव्हरी स्टुडंट्स कॉम्प्रिहेन्शन लेवल इज डिफरंट. प्रत्येक विद्यार्थ्याची कॉम्प्रिहेन्शन लेवल म्हणजेच जी ग्रास्पिंग पॉवर आहे, आकलन क्षमता आहे, ती वेगवेगळी आहे. द कोर्स मटेरियल कॅन नाऊ बी डिझाईन्ड केटरिंग टू डिफरंट रिक्वायरमेंट्स ऑफ द स्टुडंट्स. आणि जे कोर्स मटेरियल आहे विद्यार्थ्यांसाठी जो शैक्षणिक आराखडा तयार केला जातो किंवा जे संशोधक आहेत जे अभ्यासक्रम तयार करतात तो केटरिंग टू डिफरंट रिक्वायरमेंट्स ऑफ द स्टुडंट्स, विद्यार्थ्यांच्या जे काही विविध गरजा आहेत त्यानुसार बनवला जातो. बिग डेटा मेक्स इट कन्व्हिनियंट टू अंडरस्टँड देअर चॉईसेस, देअर डिफिकल्टीज, इन्फॉर्मेशन रिगार्डिंग व्हेरियस कोर्सेस अँड देअर स्पेशालिटीज. बिग डेटा मेक्स इट कन्व्हिनियंट टू अंडरस्टँड देअर चॉईसेस. आणि बिग डेटामधून अंडरस्टँड देअर चॉईसेस, विद्यार्थ्यांच्या नक्की चॉईस काय आहेत, निवडी काय आहेत, देअर डिफिकल्टीज, कोणत्या समस्या त्यांना आहेत, इन्फॉर्मेशन रिगार्डिंग व्हेरियस कोर्सेस, विविध कोर्सच्या जे काही माहिती आहे, इन्फॉर्मेशन आहे, अँड देअर स्पेशालिटीज, आणि त्या कोर्सची असणारी विशेषता त्या ठिकाणी उपलब्ध होते. वी ऑल्सो हॅव ॲन ॲसेस टू द रिझल्ट्स. आणि आपल्याला एक प्रकारचा चांगला रिझल्ट सुद्धा त्यातून मिळतो. फ्रॉम द रिझल्ट्स वी कॅन गॉग द प्रोग्रेस ऑफ द स्टुडंट्स. आणि त्या ठिकाणी त्या रिझल्टच्या माध्यमातून आणि प्रोग्रेस ऑफ द स्टुडंट्स, विद्यार्थ्यांचा विकास नक्की कसा आहे तो आपण गॉग करू शकतो. प्रमाणभूत माप आहे म्हणजेच ठरवू शकतो. अंडरस्टँड ही स्ट्रेंथ अँड विकनेस, विद्यार्थ्यांमध्ये कोणत्या क्षमता आहेत, त्यांच्यामध्ये कोणते विकनेस आहेत, म्हणजे कोणत्या गोष्टी त्यांना येत नाहीत विद्यार्थ्यांना ते समजेल. दिस विल ऑल्सो help in guiding the students regarding the best career for him based on his mental makeup and abilities. This will also help in guiding the students. आणि विद्यार्थ्यांना यातून एक प्रकारे गाईडलाईन, मार्गदर्शन उपलब्ध होईल रिगार्डिंग द बेस्ट करिअर ऑफ हिम फॉर हिम. एक चांगलं करिअर विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी तयार होईल. ऑन हिज मेंटल मेकअप अँड एबिलिटीज, विद्यार्थ्यांच्या मानसिक क्षमतेनुसार त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना बऱ्याचशा गोष्टीच करिअर त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतं. अँड ऑन पेज नंबर 40, पान नंबर 40 वरती पाहता
An in-depth study of all this would definitely give new insights. आणि सगळ्याचा जो अभ्यास आहे त्यातून एक प्रकारे नवीन इन्साइट, नवीन ज्ञान विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी उपलब्ध होईल इन टू द एज्युकेशन इंडस्ट्री अँड हेल्प इन इम्प्रूव्हिंग द ऑपरेशनल इफेक्टिव्हनेस अँड वर्किंग ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स. आणि त्या ठिकाणी ऑपरेशनल इफेक्टिव्हनेस त्या ठिकाणी प्रभाव त्या ठिकाणी निर्माण होईल अँड वर्किंग ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स आणि चांगल्या प्रकारचं काम एज्युकेशनल इन्स्टिट्यूट जे आहेत, शैक्षणिक संस्था आहेत त्या ठिकाणी करू शकतील. दिस वुड इन जनरल एनहान्स प्रोग्रेस ऑफ ऑल स्टुडंट्स अँड दिस वुड इन जनरल एनहान्स प्रोग्रेस ऑफ ऑल स्टुडंट्स. इट विल व्हेरी युजफुल टू द इम्प्रूव्हमेंट ऑफ द स्टुडंट्स. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी, प्रोग्रेससाठी हे महत्त्वाचं आहे. बिग डेटा हॅज प्रोव्हाइडेड अ सोल्युशन टू वन ऑफ द बिगेस्ट पिटफॉल्स in the education industry, that is one size fits all. Big data has provided a solution to one of the biggest pitfalls. आणि जे बिगेस्ट पिटफॉल्स, मोठं नुकसान होणार होतं, त्यासाठी बिग डेटा हॅज प्रोव्हाइडेड अ सोल्युशन. बिग डेटाच्या माध्यमातून ते नुकसान टाळता येऊ शकतं. बिग डेटा जो उपलब्ध आपल्याकडे आहे त्यातून आपण प्रत्येक समस्येवरती, प्रॉब्लेमवरती सोल्युशन शोधू शकतो आणि त्या माध्यमातून जे पिटफॉल्स आहेत, नुकसान आहे, ते आपल्याला टाळता येणार आहे. दॅट इज वन साईज फिट्स ऑल. आणि त्यामुळे बिग डेटा हा सर्व गोष्टींवरती एक प्रभावी उपाय आपल्याला म्हणावा लागेल. वी हॅव इन्युमरेबल युजेस ऑफ बिग डेटा. आपल्याकडे बिग डेटाचे इन्युमरेबल युजेस आहेत, असंख्य उपयोग आहेत. इट इज हेल्पफुल इन सायंटिफिक रिसर्च. वैज्ञानिक संशोधनामध्ये त्याचा उपयोग होतो. अंडरस्टँडिंग जिओग्राफिकल फिनॉमिनन, त्या ठिकाणी भौगोलिक प्रक्रिया आपल्याला समजेल. हेल्पिंग इन द स्मूथ वर्किंग ऑफ द गव्हर्नमेंट मशिनरी. आणि त्या ठिकाणी हेल्पिंग इन द स्मूथ वर्किंग ऑफ द गव्हर्नमेंट मशिनरी. ज्या काही गव्हर्नमेंट मशिनरी म्हणजेच शासकीय ज्या काही गोष्टी आहेत, मग त्या ठिकाणी शासकीय स्कीम असतील किंवा काही कंपन्यात असतील, त्यातल्या मशिनरी असतील, साधनं असतील, ती चालवण्यासाठी सुद्धा या बिग डेटाचा उपयोग होईल. शासनाच्या स्कीम लोकांपर्यंत सुद्धा बिग डेटाच्या माध्यमातून त्या ठिकाणी उपलब्ध होतात गव्हर्नमेंटच्या. इट इज अ जेनी इन आवर हँड्स. इट लाईज इन आवर हँड्स टू मेक द ऑप्टिमम यूज ऑफ इट फॉर द बेनिफिट ऑफ मॅनकाइंड. आणि मानवाच्या बेनिफिटसाठी, फायद्यासाठी हे एक प्रकारे ऑप्टिमम आहे, सर्वात जास्त असं अनुकूल साधन आहे बिग डेटा म्हणजे. त्यामुळे बिग डेटाचा उपयोग आपण दैनंदिन जीवनामध्ये आता पाहतोय. इट इज व्हेरी युजफुल टू अस अँड वी कॅन डू लॉट ऑफ थिंग्स थ्रू द बिग डेटा. आता यूट्यूबच्या माध्यमातून असेल, फेसबुकच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून, ट्विटरच्या माध्यमातून ज्या गोष्टी आपल्याला उपलब्ध होत आहेत, तो एक प्रकारचा डेटा आहे, लक्षात घ्या. आणि याच्याद्वारे आपण आपल्या सगळ्या समस्या सोडवू शकतो. यूट्यूबला आत्ता आपण कोणतीही जरी आपल्याला समस्या असेल, ती समस्या टाकल्यानंतर त्याची माहिती व्हिडिओच्या रूपात समोर येते आणि ती ऐकल्यानंतर आपण आपल्या समस्येचं निराकरण करू शकतो.